नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की ज्यांचं जीवन सोन्यासारखं आहे तसंच ज्यांचं जीवन कचऱ्याप्रमाणे आहे त्या दोघांनाही आकाश जवळ घेतं. तेव्हा आपण सुद्धा आकाशाप्रमाणे सर्वांना आपल्या हृदयात स्थान दिलं पाहिजे. आपलं हृदय आकाशाप्रमाणे विशाल झालं पाहिजे. त्यालाच उन्नत जीवन असं म्हणतात. श्रीरामांच्या वेळी आकाश जसं होतं तसंच कृष्णाच्या वेळीही आकाश होतं आणि तसंच आज सुद्धा आकाश आहे. कारण आकाशाला काळ स्पर्श करू शकत नाही. अवधूताने आकाशाकडून निर्लेपता, व्यापकता हे गुण घेतले म्हणून आकाशाला गुरु केलं. त्यानंतर अवधूताने आप म्हणजे पाणीला आपलं गुरु केलं. पाण्याजवळ अलौकिक समता आहे. पाणी सगळीकडे जातं, कुणाचीही अवगणना करत नाही. साधकाने असंच वागलं पाहिजे. साधकानं जीवन असं बनवायचं की धनवान, गरीब, अधिकारी, सामान्य, तुच्छ यांची अवगणना करता कामा नये. साधकानं अशी समवृत्ती ठेवली पाहिजे. निरंकार बनलं पाहिजे. अवधूताने पाण्याकडनं समवृत्ती आणि निरहंकारतेचा गुण घेतला म्हणून त्यांनी पाण्याला आपलं गुरु केलं. त्यानंतर अवधूताने अग्नीला आपलं गुरु केलं. अवधूत म्हणतात, हे अग्निदेवा, मला तुझ्या तेजानं तेजस्वी बनू दे. तुझ्या विजयी तेजानं मला वर्चस्वी बनू दे. सर्व कचरा जाळणाऱ्या तुझ्या तेजानं मला सर्वांच्या मनातील कचरा जाळणारा बनू दे. म्हणजे माझ्याजवळ जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक येतील ते सुद्धा चांगल्या प्रवृत्तीचे बनू देत. माझ्याजवळ येताच त्यांचं दुष्ट विचारच नाहीसे झाले पाहिजेत. अग्नी हा शीत निवारक आहे, उष्णता देणारा आहे, सर्व काही पाहणारा साक्षी आहे. अग्नी उदरभाजन म्हणजे परिग्रह शून्य आहे. परिग्रह म्हणजे स्वीकार, पकडून ठेवणे. अग्नी सर्व गोष्टींचा स्वीकार करतो आणि पोटात ठेवतो. साधकाला सर्वांचे दोष ठाऊक असतात. लोक त्याला आपणहून आपले दोष सांगतात किंवा अंतर्दृष्टीने साधकाला सर्व दोष समजतात. पण सर्वांचे दोष माहीत असून सुद्धा तो आपल्या ते पोटातच ठेवतो, कुणालाही सांगत नाही. अग्नी लाकडात गुप्त राहतो. साधकानं अग्नीप्रमाणेच गुप्त राहिलं पाहिजे. साधकाचा वेश सर्वांप्रमाणेच असावा. साधकानं आपली शक्ती, आपल्या सिद्धींना गुप्तच ठेवायला हवं. त्याचा उपयोग करता कामा नये. पैठणच्या दंडवत स्वामीने मृत गाढवाला नमस्कार करताच ते जिवंत झालं. त्यामुळं लोक त्यांचा जय जयकार करायला लागले. दंडवत स्वामींना काय करावं ते समजेना म्हणून ते एकनाथ महाराजांना शरण गेले आणि काय करावं विचारलं. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले, हे फार वाईट झालं. तुम्ही प्रकृतीच्या व्यवहारात हस्तक्षेप केला आहे. आता लोक तुम्हाला कुणालाही जिवंत करायला लावतील. मग तुमची कीर्ती वाढेल पण साधना खंडित होईल. नाथाने दंडवत स्वामींना प्राणत्याग करायला सांगितला आणि दंडवत स्वामींनी प्राणत्याग केला. लाकडात जसा अग्नी गुप्त असतो तसंच साधकाने आपली शक्ती गुप्त ठेवायला हवी. आपली शक्ती गुप्त ठेवायची असते हे मी अग्नीपासून शिकलो आणि अग्नीपासून शीत निवारकता, परिग्रह शून्यता आणि आपली शक्ती गुप्त ठेवणे हे गुण घेतले म्हणून मी अग्नीला गुरु केलं. अवधूताने चंद्राला आपला गुरु केलं. पण सूर्याकडे बघू शकत नाही कारण त्याचं तेज प्रखर आहे. पण चंद्राकडे आपण पाहू शकतो कारण त्याचं तेज शीतल आहे. चंद्राच्या कला वाढतात, कमी होतात. आपलं जीवन असंच आहे. जो वाढतो, मोठा होतो त्याने विचार केला पाहिजे की मी आज वाढतो आहे खरा, पण उद्या मला कमी व्हायला लागेल. चंद्राकडून शिकावं की जीवन, शरीर नश्वर आहे. आज ना उद्या शरीर सोडावं लागणार आहे. म्हणूनच सत्कर्म करायचं असेल तर उद्या, नंतर म्हणू नका, त्वरित ते सत्कर्म करा. चंद्र जे कमवतो ते सर्व अमावस्येपर्यंत देऊन टाकतो. पुन्हा चंद्र प्रतिपदेपासून कमवायला लागतो. असंच चांगल्या कार्यासाठी आपल्या सर्व संपत्तीचं दान करून टाकल्यानंतर आलेलं अकिंचनपणही शोभून दिसतो. आता मी पुन्हा मिळवीन अशी हिंमत ज्याच्याकडे आहे तोच सर्वस्व देऊ शकतो.
कमावणं आणि सर्वस्व सन्मानपूर्वक देणं यामध्ये गौरव आहे. ही गोष्ट मी चंद्राकडून शिकलो. चंद्र आपल्याला समजावतो की शरीर हे नाशवंत आहे. या शरीराकडून काम करून घ्या. आपलं अस्तित्वही राहणार नाही. तरीही शांत समाधानी वृत्तीनं जगायचं शिक्षण चंद्राकडून मी घेतलं. म्हणूनच मी चंद्राकडून शिकलो की देहाविषयी आसक्ती धरू नये. यासाठी मी चंद्राला गुरु केलं. त्यानंतर अवधूताने सूर्याला आपला गुरु केलं. आपण सूर्याचे पूजक आहोत. सूर्याकडून आपण उपकारता, निर्लेपता, प्रकाशमयता आणि निष्कामता हे गुण घ्यावेत. सूर्याचे जीवन अत्यंत नियमित आहे. ठराविक वेळी उगवणार, एकाच मार्गाने जाणार, मार्ग कधी बदलणार नाही, अशी नियमितपणा मी सूर्याकडून शिकलो असं अवधूत सांगतात. कधी कधी धुळीची वादळ येतात, अनेक ढग येतात, त्यामुळे सूर्य झाकला जातो. पण सूर्य थोड्या वेळाने पुन्हा पहिल्या तेजानेच दिसायला लागतो. सूर्य निर्लेप राहतो. निर्लेपता सूर्याकडून शिकावी. निष्काम भावनेनं दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची वृत्ती सूर्याकडून घेतली पाहिजे. इतकी वर्ष नियमितपणे सर्वांना प्रकाश देणारा हा सूर्यनारायण सर्वांना प्रकाश देण्याच्या बदली कोणतीही अपेक्षा करत नाही, अशी निष्कामता हवी. अवधूत सांगतात, मी सूर्याकडनं उपकारता, निर्लेपता, प्रकाशमयता आणि निष्काम भावनानं दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची वृत्ती सूर्याकडनं घेतली, म्हणून मी त्याला गुरु केलं. त्यानंतर अवधूताने एका कबुतराला आपला गुरु केलं. स्नेहामुळं, आसक्तीमुळं बुद्धीचं स्वातंत्र्य नष्ट होऊन जातं. बुद्धी विचारसुद्धा करू शकत नाही. हे कबुतराच्या उदाहरणावरनं अवधूत समजावून सांगतात. एक कबूतर होतं, तरुण होतं. त्याला एक कबुतरी भेटली. दोघांचं प्रेम जुळलं. ते दोघे एकत्र राहायला लागले. कबूतर कबुतरीच्या आनंदात आनंद मानायला लागला. कबुतरीला खुश ठेवणं हेच आपल्या जीवनाचं कर्तव्य आहे, असं कबूतर समजू लागला. काही काळाने त्यांना 4 पिल्लं झाली. पिल्लांच्या पालनपोषणातच दोघंही अत्यंत आनंद मानू लागले. हळूहळू पिल्लं मोठी व्हायला लागली. कबूतर आणि कबुतरी पिल्लांना चारा पाणी घालण्यातच मग्न राहायला लागली. दिवस कबूतर कबुतरी पिल्लांना चारा आणायला गेली. तेवढ्यात एक पारधी आला. पारध्यानं झाडाखाली जाळं पसरलं आणि त्यात 4 दाणे टाकले. दाणे पाहून पिल्लं झाडाखाली आली आणि दाणे खाता खाता जाळ्यातच अडकली. पिल्लं दुःखानं आक्रोश करायला लागली. तेवढ्यात कबुतरी आली. तिनं आपली अडकलेली पिल्लं बघितली. तिला अत्यंत शोक झाला. पिल्लांना वाचवायला ती पिल्लांच्याकडे झेपावली आणि कबुतरी सुद्धा जाळ्यात अडकली. थोड्या वेळाने कबूतर आलं. त्याने पाहिलं की सगळेच जण खाली जाळ्यात अडकलेली आहेत. तो अत्यंत हताश झाला, शोक करायला लागला. आता माझं कोण आहे, मी कुणाकरता जगू, असं म्हणत कबुतरांनी त्या जाळ्यावर झेप घेतली आणि ते सुद्धा अडकलं. पारध्याला आनंदानं सगळ्यांना घेऊन गेला. हे मानव परिवाराचं चित्रण आहे. आता मी कुणाकरता जगायचं? तर आपल्या परिवारासाठीच जगायचं असतं काय हो? मला मानव जन्म मिळाला आहे, मला बुद्धी मिळाली आहे. हे ज्याच्यामुळं मिळालं आहे त्या भगवंतांच्या विषयी माझं काही कर्तव्य आहे का नाही? भगवंताने आम्हाला बुद्धी दिली, शक्ती दिली, संपत्ती दिली, नरदेह दिला, तरी सुद्धा जो त्या भगवंतांचं काहीही काम करत नाही त्याला आवृडच्युत म्हणतात. भगवंतांनी जी शक्ती दिली आहे ती वापरली नाही तर ती शक्ती नको त्या मार्गानं निघून जाते. जेव्हा माणसाला पैसा मिळतो, परिवार मिळतो, तेव्हा तो स्वतःला विसरूनच जातो. पण हे सर्व देणाऱ्याला, भगवंतालाही तो विसरतो. वाल्या कोळीला नारद भेटले. तेव्हा नारद विचारतात, इतक्या लोकांना तू का मारतोस? वाल्या म्हणला, माझ्या बायको मुलांना सुखी करण्यासाठी. नारद म्हणाले, तुझ्या या पापात तुझी बायको मुलं भागीदार होतील काय? वाल्या घरच्यांना विचारून सांगतो म्हणून गेला आणि बायकोला विचारलं आणि वाल्या रडत रडत आला. वाल्याने सांगितलं, माझ्या पापात भागीदार व्हायला बायको मुलं कुणीही तयार नाहीत. तेव्हा नारद सांगतात, वाल्या तू स्वतःलाच विसरला आहेस. भगवंतानी दिलेली शक्ती तुझ्यात पडून आहे. जर तू
ही शक्ती भगवंतांच्या नामस्मरणात, भगवंतांच्या भजनात खर्च केलीस तर अजून सुद्धा तू भगवंतांचा लाडका बनू शकतोस. भगवंतांनी तुला हे कर्तव्य कर्म करण्यासाठी शक्ती दिलेली आहे. तू आजपासून ही शक्ती भगवंतांच्या नामस्मरणाकरता खर्च कर. म्हणजे भगवंतांचा तू लाडका होशील. मी आणि भगवंत यांना विसरता कामा नये. चल म्हणल्याबरोबर यमाबरोबर प्रत्येकाला जावंच लागतं. मृत्यू अटळ आहे. काही कारणानं आपण एकटे राहिलो, बाकी परिवारातले सर्वजण गेले, तर जीव देण्यापेक्षा ज्या भगवंतांनी तुम्हाला हा नरदेह दिलाय, त्या भगवंतांच्या करता काहीतरी करा. कुटुंबाशिवाय मी कसा राहू अशा प्रकारची मूढासक्ती ठेवणं बिलकुल योग्य नाही. अशा आसक्तीने कोणाचाच लाभ होत नाही, कारण आपण मरणाऱ्याला वाचवू शकत नाही आणि स्वतःलाही वाचवू शकत नाही. अवधूत सांगतात, मी कबुतरापासून हे शिकलो की आपण आपल्या जीवनाबद्दलचा काही स्वतंत्र विचार करायचा आहे. मी मधून चैतन्यरूपी भगवंत निघून गेले तर पत्नी मुलं जवळ राहणार नाहीत. अवधूत सांगतात, मी कबुतराकडून हेच शिकलो की मला उभं करणाऱ्या भगवंतांना कधीही विसरायचं नाही. त्यानंतर अवधूताने अजगराला आपलं गुरु केलं. अजगर काहीही मिळवण्यासाठी आपली शक्ती खर्च करत नाही. शांतपणे पडून राहतं. आपोआप त्याच्या मुखामध्ये जे काही येईल ते तो खातो. भगवंतांच्या इच्छेनं जे काही मिळेल त्याचा स्वीकार करून अजगर राहतं. म्हणजेच आग्रहशून्य जीवन अजगर जगतं. ठेविले अनंते तैसेची राहावे त्यातच असावे समाधान. म्हणजे काहीही न करता बसून राहायचं काय हो? असं मुळीच नाही. भोग मिळवण्यासाठी आपण उदासीन राहायचं. भगवंतांनी जी शक्ती दिली आहे तिचा उपयोग विकासासाठी, परमार्थासाठी करायचा. परोपकाराकरता आपली शक्ती वापरायची. आपण परिवारात राहून जागृत जीवनाचं शिक्षण व आग्रहशून्य जीवनाची कला अजगराकडनं शिकून आपली शक्ती विकासासाठी, परमार्थासाठी वापरली पाहिजे. हे अजगरांच्याकडून मी शिकलो. म्हणून अवधूतांनी अजगरांना गुरु केलं. त्यानंतर समुद्राला अवधूतांनी गुरु केलं. भारतीय संस्कृतीमध्ये समुद्राला अत्यंत महत्त्व आहे. म्हणूनच समुद्र स्नान सर्वश्रेष्ठ स्नान मानलं जातं. रोज समुद्राकडं जे लोक पाहतात त्यांची दृष्टी विशाल होते. कितीतरी नद्यांच्या येण्याने किंवा न येण्याने समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. त्याप्रमाणे साधकानं भरपूर संपत्ती मिळाली तरी फुलून जाता कामा नये किंवा विपत्तीत दुबळ बनता कामा नये, विचलित होता कामा नये. समुद्र आतून गंभीर असला तरी वर्ण प्रसन्न दिसतो. तो निर्विकार आहे, अनंत आहे. साधक जरी गंभीर प्रकृतीचा असला तरी सर्वांच्या मध्ये वावरताना त्यांनी प्रसन्नच राहिलं पाहिजे. कारण त्यांनी सर्वांना काही सांगायचं आहे, शिकवायचं आहे. समुद्र आपल्याकडली रत्न सर्वांना देतो, सर्वांना गोड पाणी देतो, पण मी सर्वांना गोड पाणी देतो असं तो मुळीच म्हणत नाही. समुद्र सूर्याला सांगतो की आपल्याकडचं खारं पाणी वर खेचून घे. पाण्याची वाफून पाणी वर जातं, गोड्या पाण्याचे ढग बनतात आणि आपण म्हणतो ढग आपल्याला गोड पाणी देतात. खरं म्हणजे हे गोड पाणी समुद्रच देत असतो, पण ते दुसऱ्यांच्या द्वारे देत असतो. देणारा कोण? मी नाही. ही भारतीय संस्कृती आहे. वेदव्यास वाल्मिकी ऋषींनी अनेक उत्तम विचार दिले, पण ते म्हणतात हे विचार आमचे नाहीत, रामाचे आहेत, कृष्णाचे आहेत, सनतकुमारांचे, जनकाचे आहेत. फक्त आम्ही तुम्हाला ते सांगत आहोत. सत्कर्म करूनही आम्ही ते केलेलं नाही असं सांगायला मी समुद्राकडून शिकलो. आपल्याजवळ जे काही आहे ते सर्वांना वाटत राहावा. त्यामुळं आपल्याजवळचा साठा कमी होत नाही. हे समुद्रामुळं मला समजलं. कित्येक वर्ष समुद्रामधनं अनेक रत्न काढतायत, पण तरीही तो अजूनही रत्नसागरच आहे. हा प्रभाव दानाचा प्रभाव आहे. हे मी समुद्राकडनं शिकलो. म्हणून अवधूताने समुद्राला आपलं गुरु केले आहे. त्यानंतर अवधूताने पतंगाला आपला गुरु केलं. पतंग दिव्याच्या ज्योतीचं सौंदर्य पाहून, रूप पाहून त्या ज्योतीकडे झेपावतो आणि जळून जातो.
हे अवधूतांनी पाहिलं. माणसांचं सुद्धा असंच होतं. स्त्रीचं सौंदर्य पाहून माणसांची कशी अधोगती किंवा शेवट होतो हे आपण पाहतोच. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.